पुण्याच्या ग्रामीण भागात उन्हाची तीव्रता वाढली। भोरगावच्या विसगाव खोऱ्यामध्ये वनविभागाकडून नव्या प्राण्यांसाठी आता पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। वनविभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे। नाशिकच्या इगतपुरीमधील वाडी वरे मुकणे या रस्त्यावरती बिबट्याचा मुक्त संचार। बिबट्याचा संचार कॅमेरामध्ये कैद। परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बीडच्या परळीमधील महापशुधन एक्स्पोमध्ये साताऱ्यातील राधा नावाच्या म्हशीची सर्वत्र चर्चा। राधा नावाची म्हैस महापशुधन एक्स्पोमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू। राधा म्हशीची थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ही नोंद केल्याची माहिती समोर। नंदुरबार मार्गे यावेळेस उधना हसनपूर रोड अनारक्षित विशेष रेल्वे चालवली जाणार। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय। या विशेष गाडीच्या 14 फेऱ्या होणार असल्याची माहिती। जळगाव जामोद शहरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना। शहरात तणावपूर्ण शांतता। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। सीसीटीव्हीच्या आधारे विटंबना करणाऱ्या माथे फिरूला अटक करण्यात आली। भंडाऱ्यातील केसलवाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव। 4 वर्गांसाठी एकच खोली, 1 शिक्षक आणि 32 विद्यार्थी। वर्गखोल्यांच्या छताला तडे। दुर्घटना होण्याची भीती। तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची पालकांची मागणी। सोलापूरच्या करमाळ्यातील हिवरे नागोबाचे मधील स्मशानभूमीची दुरवस्था। अंधारामध्ये मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ। ग्रामस्थांकडून संताप व्यक्त। नाशिकच्या सिन्नरमधील दातली गावात निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम। ठेकेदाराने मातीवरच डांबर टाकल्याचा प्रताप समोर। ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतरही संबंधित ठेकेदाराने रात्रीच्या वेळेस रस्त्यावरती डांबर टाकल्याचा प्रकार। वर्ध्यातील 44 विद्यार्थी जिल्हा नियोजन समितीच्या योजनेतून इस्रो कुप्पम शैक्षणिक सहलीसाठी रवाना। यामध्ये विज्ञान प्रदर्शनीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही समावेश। सहलीसाठी सर्व विद्यार्थी नागपूरहून बंगलोरला विमानाने रवाना। जिंतूरहून बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज जोडो यात्रेची सुरुवात। विनोद आढेंकडून महाराष्ट्रभर जनजागृती करून मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा। वाशिममध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन। शहरातील पाटणी चौकात एकत्र येत भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। सपकाळांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, आंदोलकांची मागणी। मालेगावात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याविरोधात भाजपकडून आंदोलन। कार्यकर्त्यांकडून सपकाळांचा पुतळा जाळत निषेध व्यक्त। नेवासातील कोकणामध्ये रेल्वे कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण। बेलापूर परळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण। हा प्रस्तावित महामार्ग शिर्डी आणि शनी शिंगणापूर सारख्या धार्मिक स्थळांना जोडणारा असल्याची माहिती। सरपंचांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 20 फेब्रुवारीपासून ग्रामपंचायती बंद ठेवत सरपंच परिषदेचं आंदोलन। ठिकाणी प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करण्यात यावी, अन्यथा निवडणुका घेण्याची मागणी। मनमाडमध्ये पहिले विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात। सकाळी भव्य ग्रंथ दिंडी काढून साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली। संमेलनामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरमधून लेखक संमेलनामध्ये सहभागी। चंद्रपुरात पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात। 215 पदांसाठी राज्यभरातून 20,683 उमेदवारांकडून अर्ज दाखल। भरती प्रक्रिया पूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होत असल्यानं कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन। महाशिवरात्रीनिमित्त नंदुरबारमध्ये प्रकाश येथील केदारेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरामध्ये विशेष सजावट। नंदुरबारमध्ये तसेच धुळे, गुजरात, मध्य प्रदेशमधून भाविक केदारेश्वर मंदिरात दाखल। परभणीतील नांदखेडातील पारदेश्वर महादेव मंदिरामध्ये पालखीची नगर प्रदक्षिणा संपन्न। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। महाशिवरात्री निमित्त कुंभमेळ्याचं उगमस्थान असलेल्या इगतपुरीतील कावनई तीर्थावरती भाविकांची मोठी गर्दी। यावेळेस मंदिर प्रशासनाच्या वतीनं भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली होती। अकोल्यातील पानेट गावाजवळ स्वयंभू महादेव पिंडीचं महाशिवरात्रीला दुर्मिळ दर्शन। जमिनीपासून 100 फूट खोल दडलेली पिंड ही वर्षातून फक्त आजच बाहेर काढण्याची परंपरा। पहाटेपासून भाविकांची गर्दी। आमदार रणधीर सावरकर यांनीही घेतलं पिंडीचं दर्शन।
सोलापूरमध्ये वीर तपस्वी प्रशालेत 1008 शिवलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। शिवलिंगांचं दर्शन घेण्यासाठी सोलापूरसह कर्नाटकातील भक्तांची ही रीघ। 2018 साली मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या 1008 शिवलिंगांचं लोकार्पण झालेलं आहे। महाशिवरात्री निमित्त ब्रह्मनमठ होटगे संस्थेच्या वीर तपस्वी मठामध्ये भाविकांची मोठी गर्दी। शिवलिंगाच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून हजारो भाविक दाखल। आध्यात्मिकतेसोबतच शैक्षणिक चळवळीत देखील होटगी बृहन्मठाचं मोठं योगदान। नांदेडमध्ये महाशिवरात्री निमित्त विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। चैतन्यनगर मंदिर संस्थातर्फे अभिषेक, महापूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। सोलापूरच्या माढ्यातील शिवकालीन महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी। ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुरातत्व विभागानं लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी आहे। सोलापूरच्या करमाळ्यातील प्राचीन आदिनाथ महाराज मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी। यात्रोत्सवानिमित्तानं पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त। प्रशासनाकडून भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध। बारामतीतील सोनगाव महाशिवरात्री निमित्त सोनेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी। पुरातन काळातील या मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच शिवभक्तांची मोठी गर्दी। सांगलीच्या मिरजे महाविद्यालयामध्ये मुरलीधर मोहोळे यांच्या उपस्थितीमध्ये सौहार्द सोहळ्याचं आयोजन। यावेळेस ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीनं पुरस्कार वितरण करण्यात आलं। महाशिवरात्री निमित्त आमदार सुरेश धस यांनी महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। बीडच्या पिंपळेश्वर महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।